मित्रांनो, तर आम्ही आलेलो आहे रॉयल इनफिल्ड. आज संडे राईड आहे, तर यांची या साहेबांची बुलेटची राईड आहे. काय म्हणावे तुम्ही? काय ना आता राईड आहे, काय ना आता राईड. चला, संडे राईड आहे आज. नवी मुंबई परवडी बीच. आज जायचं नवी मुंबई परवडी बीच. तर मी डबल काय करतोय? कोस्टल रोडचा कोस्टल हायवेचा रोड आहे. मला काय लागते. चला, आता ही सगळेजण गँग्स येणार आहेत आपले वगैरे, सगळे बघा राईड वगैरे चालू आहेत. तर पण जाऊया आता इथून. सगळं थंडी म्हणजे विंटरचं आहे, तर बघू पुढे जाऊन भेटूया. अजून बरेच 2-3 जण येणार आहेत, ते चेंबूरला भेटणार आहेत. मग तिकडे स्टार्ट करूया. मित्रांनो, हा आहे आपला करण भाऊ. काय बोलतो करण? असं भाई, आज मी ब्लॉग नाही करणार आहे. आज मी करणार तुझा ब्लॉग. तर आपण वाशी टोल नाक्याला पोहोचलेलो आहे. बघा रायडर्स सगळे बघू शकतो मी. रायडर्स आपला कॅमेरा इकडे लागला. हे बघा याचा कॅमेरा इथे लागलेला आहे. ब्लॉग नाही करणार, फक्त मला स्वतःचा व्हिडिओ काढणार आहे. आई शपथ. चला मग, तो वाशी टोल नाका भेटलेला आहे. सगळेजण रायडर्स वगैरे अजून कोण कोण येते आहेत, तर भेटूया आता पुढे जाऊन. बाकी काय कसं राईड वगैरे चालले, सही आहे, मस्त आहे. चला मग जाऊया पुढे जाऊन करूया. बा विंड नॉईज असेल तर मग ॲडजस्ट करा मित्रांनो, विंड नॉईज वगैरे. पण बाकीचं बघा नेक्स्ट टाइम करतो मग. नमस्कार मित्रांनो, थंडीने गांड फाटलेली आहे. त्यावरचा फॉग आहे. बापरे 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 बापरे, थंडी एवढी आहे, तेवढी बेकार थंडी आहे. गव्स घातले तरी थंडी लागते. काय गव्स त्या थंडीचे प्रूफ नाहीत, पण थंडी बेकार लागते. बेकार 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 थंडी. आपली बाकी सगळी पब्लिक पुढे गेलेली आहे. समोर दिसतंय का मला? समोर पब्लिक आहे बाकी सगळी, आणि पाठी बसलाय तुमचा. बघा, लेफ्टला गेले की येतं चिनार, आणि सरळ गेले की येतं JNPT. चिनार एक जागा आहे, जागेचं नाव आहे चिनार, ते मला नाही. तुमच्यामुळे मला उकडे थांबायला लावला नाही. बघा, शिवाजी महाराजांचा पुतळा. आज शायनिंग मारते ना, तो करंट आहे करंट. त्याच्या गांडी टाकणार मी ड्रायव्हर वरण. नुसतं नखरे करतो, नुसतं शायनिंग मारतो. शायनिंग मारला एक नंबर आहे भेटते, बाकी काय नाही. काय बोलतात काय काय माणसं मला सांगतायत की एक लाईन मध्ये राहा, आणि हे कर आणि ते कर. ते आता घेतलेली नवीन नवीन का मुलं असतात ना, ते जॅकेट घेतात आता 15,000चं, त्याच्यामध्ये त्याला डिंगी हाकायचे असते. ते लोक मला सांगतात की तुम्ही चालव, एका लाईन मध्ये चालव. मी बोललो म्हणतात मी काय पहिल्यांदा नाही करत ही गोष्ट, जरा त्याला करून झालोय. ठीक आहे, आता काय बोलायचं त्यांना. आता त्याला वाटत असेल मी बरोबर नाही चालतो, ठीक आहे. त्यांनी एक सजेशन दिलं मला, मी घेतला सजेशन. पण मला सजेशन द्यायची गरज नाही ना, मला आवडत नाही सजेशन केलेलं. बिलकुल मी माझ्या हिसाबाने जगतो, मला जसं करायचं मी ते करणार. आणि मी तुमचे रूल्स तोडते का? या 2 लाईन जातोय का? 3 लाईन मध्ये जायचंच नाही आपल्याला. या 2 लाईन मध्ये जायची, आणि या लाईन मध्ये राहतोय मी. तर तो मला बोलतो तू त्या साईडने गेला असं ओव्हरटेक केला. अरे मग ओव्हरटेक करायला लागणारच ना बाबा. इथे एवढे बंदे तर तुम्ही स्लो चालत 20 किलोमीटर बरोबर 30 मिनिट जावं तर कसं होणार? आम्ही काय येडे आहेत काय? मित्रांनो, हा आहे गावचा एरिया. 300 लेफ्ट वाला. मगाशी एक ब्रिज गेला तो पनवेलचा होता,
हा आता पूर्ण गाववाला एरिया पूर्ण फॉग अजूनपर्यंत खालीच आहे. टाइम बघा तुम्हाला दाखवतो टाइम काय झालाय. टाइम झाला 7:14 7:14 देखील फॉग अजून खाली. आपण उरण ONGC सिडको ऑफिस आपल्याला उरणला जायचं आहे गेटचं. बहुतेक आपल्याला उरणला जायचं. त्या हिशोबाने आपण ह्या रोडला आलोय. हा सकाळी चहा घर सकाळी मेंदू वडे. आहा किती गड्डे आवा. एक BHK गड्डा. माझा बिझनेस प्लॅन काय चालला माहिती आहे की आपण ना एक खड्डे रेंटवर घ्यायचे. म्हणजे खड्डे बनवायचे स्वतःच्या नावावरती. हा खड्डा माझा पण ह्याचा खड्ड्यामध्ये कोण गेलं तर त्याकडून पैसे. बंद करो हाथ जोड़ के मैं 100 रुपये खड्ड्यातून गेला काही 100 रुपये. हा बिझनेस प्लॅन मुंबईमध्ये चालू शकतो हायवेज वरती. तेव्हा खड्ड्यातून गेला लगेच 100 रुपये कट होणार बँक. ऑटोमॅटिक कट होणार बँकेकडून. खाली सेन्सर असणार. तो गाडीचा सेन्सर टच करणार. गाडी गेली खतम 100 रुपये कट. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. हा एक बिझनेस मॉडेल माझ्याकडे आहे. वेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या साईजचे बनवणार. जर मोठा असेल तर जास्त पैसे 500 रुपये. छोटा असेल तर 20 रुपये 50 रुपये. मिनिमम प्राइसिंग माझे विचार आहे 50 रुपये ठेवायची. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो रहा भाई. तर रानो आम्ही पोहोचलेलो आहोत उरणला. जो आपला पॉइंट होता तो हे जरा खेच ना. आधार पाटे खायचं का नाही काय. हा बरं बाहेर थांबलेला भेंडिया. काहीच थोडं चेंज ऑफ प्लॅन आहे. त्याची प्लेट तुटली तेव्हा मी काय करू शकत नाही. पाठी बघायला पाहिजे होतं. पूर्ण पिच असली काय सगळं पूर्ण इथे. तर मित्रांनो बघू शकता या प्रकाराने पोचलेलो आहे आपण. सगळी बाईक्स बघा आणि मागे बीचेस आहेत. बघू शकता हा पर ऋषिकेश कोणता बीच हा नाव. परवंडी रंडी काय विचार पण नंडी म्हणून ठेवले. परमाली मस्त आहे बघा. बीच एवढा माहिती साईडला इथे असं काय मस्त पीस आहे. हे जी बडबड जर ऐकून आलेलं प्लीज या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा. ते केस कसे माझे केस कालचे आहेत. काल जे होते ना तसे केस आहेत. चला मग मित्रांनो करतो जरा पीस चिल आउट वगैरे चाललंय इथं. ठीक आहे. तर मित्रांनो हा हेलिपॅड आम्ही कॅप्चर केलेला आहे. हा तुमचा होस्ट तुमचा दोस्त. याचा आहे गाड्या पूर्ण आपल्या प्रॉपर लाईनमध्ये आहेत. प्रॉपर पूर्ण हेलिपॅड आम्ही कॅप्चर केलेला आहे. पूर्णपैकी कॅप्चर केलेला आहे आम्ही हेलिपॅड. बऱ्याचशा नवीन चांगल्या गाड्या आहेत इथे. जस्ट आता गोवन पण आलेली, ती पण एक चांगली होती. गाइस यहाँ पे फाइनली चिल आउट हो चुका है.
पीछे देख सकते हो आप सब फोटो वगैरह डालने वाले, मतलब फ़ोटो शूट करने वाले। अच्छा मतलब इधर पालम बीच है, ये पालम बीच, इधर आ चुके हैं हम लोग। आज संडे राइड जाओ, इसका बुलेट का राइड था, मैं सोचा जाऊँ वगैरह, अच्छा हुआ राइड वगैरह आया। तो मैं अभी मिलते हैं, अभी तो जाने का है, स्टे आउट करने का ठाणे जाने वाले हैं हम लोग अभी उधर। माँ सब नाइट आउट मारने वाला है, ठाणे का फिर दिखाते हैं, चलो। हा तुमचा ट्रॅफिक आहे घोडबंदर रोडचा, असा ट्रॅफिक असतो हार्वे. मी तर इथं राहिलो, मला माहिती आहे सगळं किती ट्रॅफिक असतो किती नाही. दुनियाभरचा आवाज येत असेल, माझा आवाज तुम्हाला कमी देत असेल. आज संध्याकाळचा एक स्निक पीक सांगतो तुम्हाला. बहुतेक आम्ही संध्याकाळी दादाकडे जाऊ, माझ्या विवेक दादाकडे. तिथून मग त्याला एक गोष्ट द्यायची आहे, जी आम्ही म्हणजे घेतलेली, त्याला द्यायची आहे ती गोष्ट तिथून देऊन झाली की मग आम्ही बहुतेक खायला वगैरे जाऊ कुठेतरी बाहेर, म्हणजे खायलाच जायचं आहे बाहेर फक्त, बाकी काय नाही. तिथून मग हसते बघा, नाही खायला जाणं बाहेर हो, कारण की ठाण्यामध्ये आलं तर आमचं बाहेरचं म्हणजे फिरतं असतं, बाहेरचं खाणं पिणं पण असतं. कारण की ठाणे संकल्पला ठाणे खूप आवडतं भाई. हा संकल्प ठाणेमध्ये मजा वेगळी देते. मला तर मजा, कारण की माझा जन्म इथलाच आहे म्हणून मला तर मजा येते. पण संकल्पला लय मजा येते ठाण्यामध्ये. तो हार्वे बोलतो की भाई ठाण्यामध्ये घर घ्यायचं, ठाण्यामध्ये घर घ्यायचं. बघू इन फ्युचर जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करता आम्ही घर घेऊ शकू, नाही तर मला वाटत नाही भाई. नाही तरी पण घेऊ भाई, बिझनेस पण करतोय आम्ही. तुम्हाला ते पण एक सबस्क्राईब. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सरप्राईज ते पण सरप्राईज तुम्हाला लवकरच भेटणार आहे. मग आता तर सध्या ते डायरेक्ट आपण संध्याकाळीच भेटूया माझं तर म्हणणं. आता का मधून काय एवढं काय होणार नाही, आम्ही घरी जाऊन झोपणार. आता एक काम कर, डायरेक्ट संध्याकाळी भेटलं फुल बॅटरी चार्ज करून, म्हणजे नाईट आउटचं आम्हाला सगळं रेकॉर्ड करता येईल. ओके बाय बाय. मित्रांनो आपण आलेलो आहे आमचे लाडके साहेब जे ऋषिकेश सुरेश पोटे. काय सर तुमचे नाव काय साहेब? सांगत असतं हे बघा, हे साहेब सांगत नाही असं कोणाला म्हणते. हे काय हे बघू जरा बघू ना, कोण रकाय हो? अच्छा रील आहे काय? असं जाणारी जिंदगी याच्या झाड, अख्खी जिंदगी याच्या पप्पाने डायलॉग मारलेला, अख्खी जिंदगी झाडा मागे जाणार आहे. तर मित्रांनो गाइस, हम इसके घर में आ चुके हैं. अभी तो सब सोया वगैरह रिलैक्स करने वाले सब, हेलमेट वगैरह इधर से देखो, इसका जब बिछाना वगैरह माझा वगैरह. चला मग आता हम लोग नाइट आउट तभी चालू करते हैं. अभी सब चिल वगैरह रिलैक्स करते हैं. और राइड का बोलने तो मैं रिव्यू देता है, अच्छा गया राइड. पिछले बार एकदम जरा हेडेक हुआ था, तो इस बार जरा अच्छा हुआ. मतलब झटकीने झालं असं झालं. चला मग झटकीने बंद करतो मित्रांनो. फुल नाईट आउट मारले मित्रांनो. थकलोय खूप, थकलोय. डोळे बघा थकलोय. काय ऋषिकेश बोलतोय? मजा आली आज. झालं सगळ्या गोष्टी. विवेक दादाला शेलवट हा भाई. याच्यासारखा दादा कुठे दुश्मनाला भेटू ती माझी इच्छा आहे. विवेक दादा असं माझी इच्छा आहे. मस्त दादा, शेलवट आहे विवेक दादा. हा बाकी सगळं तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ हा लाईक करा. आणि माझं खरं म्हणणं आहे की सबस्क्राईब एकदा करून बघा. माझे तुम्हाला कसं वाटतं एकदा फक्त करून बघा. आमच्या बरोबर आमचे व्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात एकदा ट्राय करून बघा. तुम्ही एवढ्या मोठ्या जणांना फॉलो करता, आम्ही पण छोटे क्रिएटर तुम्ही आम्हाला पण फॉलो करता, आम्हाला पण खूप बरं वाटतं. चला तर भेटू ह्याच्या चॅनलवरती पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. अजून बाय बाय नाही आहे, ह्याच्या अजून पुढे यायचं बाकी आहे. सो बी विथ हिम. उद्या भेटू. सो गुड मॉर्निंग गाइस, सुबह हो गई है. खाने का हम लोग इडली और डोसा खा रहे हैं.
काय बोलतो ऋषिकेश? अरे एक नंबर इडली डोसा, आणि कालची नाईट आउट कशी गेली? एक नंबर मजा आली. एक नंबर ना, फुल मैफिलीचा का बघू शकता काही फुल मजा आलेली आहे काल. हीच तर लाईफ आहे मित्रांनो, एक एक क्षण जगत जावा जरा. आज ना उद्या काय होऊ शकतं काय कोण सांगितलं नाही, म्हणून एक ॲडवाईस आहे की जगा, प्रत्येक क्षण जगा जगा आणि चांगलं जगा. चला मग हे नाश्ता आम्ही करतो आहे, तर भेटूया दुपारच्या जेवण झाल्यावर आम्ही निघणार आहे मुंबईला, तर मुंबईमध्ये भेटू. चला भेटू. तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही घरी आलो आहे. तर आजचा ब्लॉग होता 7वा. कसा वाटला ते कमेंट करा, शेअर करा, हवं ते करा, बस करून टाका. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू सून.